आणि आमचं सगळं आता आवरलं. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. आज आहे सॅटरडे आणि काल आम्ही शॉपिंग करून आल्यावरती नाश्ता वगैरे करून झोपलो, जेवण करून झोपलो. तर आता आम्ही निघालेलो आहोत गावच्या स्कूलमध्ये आणि गावच्या स्कूलमध्ये गार्गीचं युनिफॉर्म आणायला चालू आहे. तर आता सध्या इकडे सुट्ट्या चालू आहेत, संडेपर्यंत सुट्ट्या असणार. सोमवारपासून गार्गीची शाळा चालू होणार आहे. मग तिच्या युनिफॉर्म आणणं खूप गरजेचं आहे आणि आज चालू आहे स्कूल. फोन कोण विचारलं होतं स्कूलमध्ये. तर आम्ही सगळेच निघालेलो आहोत आणि बाळाला घेऊन जाणार आहोत आम्ही. तसं अर्धा एक तासातच येऊ आम्ही मागे युनिफॉर्म घेऊन. आणि आजी बाबांना देखील गार्गीची शाळा दाखवायची, त्यामुळे त्यांना घेतलं आहे आम्ही. नाहीतर आम्ही दोघं तिघच जाऊन येणार होतो आधी, असं प्लॅन होता. चला तर जाऊया गार्गीच्या स्कूलमध्ये. वेगवेगळे आहेत इथे शाळा. हां, सगळ्या स्कूल आहेत. स्कूल एरिया म्हणतात. इकडे हे कॉलेज आहे, ते दिसतंय ना, ते कॉलेज आहे. कॉलेज असतं ते. हे कॉलेज आहे. आपल्याकडे कशी या बाजूला एक शाळा, त्या बाजूला एक शाळा, असं आहे. इथं एका एरियातच सगळ्या शाळा. हे बघ, या सगळ्या शाळाच आहेत बाजूला. ते तिकडून चालू झाल्यात शाळा. स्कूल एरिया म्हणतात. आणि प्लेग्राऊंड पण आहे. काय कुलबस. हा, स्कूल. हा, आणि पहिल्यांदाच आम्ही मम्मी पप्पांना आणि आईंना गावच्या स्कूलमध्ये घेऊन आलो होतो. तर त्यांना दाखवायची होती आम्हाला गावची स्कूल, त्यासाठी, कारण परत कधी योग येईल नाही येईल माहिती नाही. त्यामुळे म्हटलं की चला आज जातोय आम्ही, तर सगळेच जाऊयात आपण. आणि खूप घाईघाईमध्ये आलो, म्हणजे खरं तर तब्येत ठीक नव्हती आमची, म्हणजे प्रवास खूप झालेला आहे. तरीसुद्धा फिरण्यासाठी म्हणण्यापेक्षा गार्गीची स्कूल दाखवण्यासाठी आम्ही आलो होतो. इकडे आहे तिकडचे बघ, हे बघ चिनी गुलाब. आपल्या बाल्कनीत लावायला घेऊ आपण जाताना, थोडासा वेगवेगळ्या कलरचे. हा, किती झाड आहेत बघ, झेंडू पण आहे. स्नेक प्लांट म्हणजे सापासारखं. गार्गी लय खुश आहे. आणि इथे गार्गीच्या साईजचे कपडे आणि शूज वगैरे सगळं, म्हणजे युनिफॉर्मसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्याची साईज चेक करत होते. आणि साईज चेक केल्यानंतर तिथे मोठी लाईन होती. तर भरपूर वेळ लागणार होता आम्हाला, जवळजवळ 1-1.5 वाजून गेले होते आणि कंटाळले होते सगळे बसून बसून. तर आम्ही युनिफॉर्मचे कपडे वगैरे सगळे घेतले आणि मग निघालो. आणि आमचं झालेलं आहे गार्गीचे कपडे वगैरे घेऊन, ड्रेस वगैरे. आम्ही घरी निघालो होतो, आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचं, जेवण वगैरे करू, थोडंसं रेस्ट घेऊ आणि मग बघू संध्याकाळचं काय प्लॅन आहे. आणि खरं सांगायचं तर असा प्लॅन होता की घरी जाऊन जेवण वगैरे बनवू, परंतु उशीर खूप झाला होता आणि खूप वेळ लागला असता जेवण वगैरे बनवायला घरी जाऊन. तर मग आम्ही असं प्लॅन केला की आम्ही आता बाहेरच जाऊ जेवायला. तर आम्ही सगळ्यांना घेऊन बाहेर आलो होतो आणि
फर्स्ट टाईमच म्हणजे सेकंड टाईम आलो होतो, कारण ज्या दिवशी आलो त्या दिवशी देखील आम्ही बाहेरच जेवण केलं, सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी वगैरे बनवलं असेल. शहरामधून आलेलो आहोत. तर आताच कपडे वगैरे वॉश केले मी. आमची मशीन बिघडली, इथे आहे मशीन आणि नवीन ऑर्डर केली तर ती येईलच परवा दिवशी वगैरे. आणि आत्ताच बाळालाही मी झोपवलं आणि इथे चहा ठेवला आहे. तर कर्टन्स लावणारे आलेत आणि नवीन कर्टन्स घेतलेले आहेत, तर तेही तुमच्यासोबत मी आज शेअर करेल आणि आज किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. तर आता चहा घेऊया, मस्त गरम गरम चहा ठेवते आणि सगळेच कर्टन्स लावणारे आहेत त्यांना सर्वांना चहा देते. आणि झुला देखील आणला इंडियावरून, तोही लावायचा, तर तोही तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि हा इंडियावरून आलेला गवती चहा आहे, तर तोही मी टाकते. इकडे कर्टन्स लावलेत आणि इकडे कर्टन्सचं स्टँड लावलं, तुम्ही पाहू शकता. तर आता आमची तयारी चालू आहे, साफसफाई वगैरे. खूप सारा पसारा पडला आहे घरात आणि चहा पाण्याची चहा वगैरे चालू आहे. गार्गीच्या रूमचे कर्टन्स लावतो आहे आम्ही इथे. तर मी ॲमेझॉनवरून मागवले होते ते आणि इथे होतो चहा, कमी पडला होता. तर काय केले सांग ना मला. लय बारीक केलंय, आता जावं लागेल बघायचा बाई. ते बघ ते बाळत घे हिरवं. थांब मी आणते दुसरं. आजीला काय दाखवती काय माहिती. अरे वा, आजीला घेऊन आली दाखवायला. हॅलो. आणि आम्ही आलो होतो काही ग्रोसरी घ्यायची होती आम्हाला त्यासाठी. तर बाळासाठी झोळीच म्हणजे एक फ्रेंड आहे तिची झोळी होती, तर ती झोळी घेऊन चाललो. आणि माझे मिस्टर गेलेले आहेत शोरमा आणायला, तर सगळ्यांसाठी घरी शोरमा घेऊन जाणार आहोत आम्ही. दुपारी बाहेर जेवण केलं होतं आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला घरी जाऊन. तर आता उशीर झालेला आहे, जवळजवळ 8:30 पावणे 9 झालेले आहेत. आणि आता घरी गेल्यावर मी स्वयंपाक करेन. तर काहीतरी खायला म्हणून त्यांना आवडतो शोरमा, गार्गीलाही खूप आवडतो. जर म्हटलं सगळ्यांसाठीच घ्या शोरमा. आता घरी मम्मी पप्पा आहेत, सासूबाई आहेत आणि गार्गी देखील आहे. तर चला जाऊयात. आता शॉर्मा घेतल्यावरती घरीच जायचं आहे आणि झोळी घेतली, पण त्याला स्टँड भेटलंय, झोळी नाही आहे आतमध्ये झुलण्यासाठी. तर मग ती भेटली का ती इंडियावरून वगैरे मागवावी लागेल. आणि इथे बनवला होता चणा बटाटा आणि राईस होता त्यासोबत आणि शॉर्मा देखील होता, त्यामुळे जेवण थोडंसं मापातच बनवलं होतं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.